गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधल्या तापमानामध्ये सातत्याने वाढ होते। त्यामुळे मुंबईकर सध्या संपूर्ण उष्णतेचा आणि गरमीचा अनुभव जो आहे तो घेताना पाहायला मिळतोय। पश्चिम किनारपट्टीवरील संपूर्णच भागामध्ये ही संपूर्ण उष्णतेची लाट जी आहे ती गेल्या काही दिवसांपासून उसळलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईमधल्या गेल्या 2 दिवसांमधील कमाल तापमानामध्ये वाढ झालेली असल्याचं पाहायला मिळतंय आणि उष्ण आणि दमट ही स्थिती जी आहे ती पुढील काही दिवस अशीच तापमानामध्ये राहणार असं हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। 25 आणि 26 फेब्रुवारीला नोंदवलेलं तापमान जे आहे ते मुंबईमध्ये एक नोंद ठेवण्यासारखं तापमान आहे। 25 तारखेला हवामान विभागाकडून सांताक्रूज वेधशाळेनं नोंदवलेलं कमाल तापमान जे आहे ते 38.7 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलेलं होतं। 2017 नंतरच्या फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक नोंदवलेलं गेलेलं हे तापमान आहे आणि 26 फेब्रुवारीचं तापमान जे आहे ते जवळपास 38.5 अंश सेल्सिअस होतं। ते 2017च्या फेब्रुवारीच्या नंतरचं दुसरं उच्चांक असलेलं असं तापमान जे आहे ते हवामान विभागाकडून नोंदवण्यात आलेलं आहे। त्याचसोबतच पालघर डहाणूमध्ये 25 आणि 26 फेब्रुवारीला 38.1 अंश सेल्सिअस तर डहाणूमध्ये 38.2 अंश सेल्सिअस इतकं तापमान हवामान विभागाकडून नोंदवण्यात आलेलं होतं। तर रत्नागिरी जिल्ह्यात 37 आणि 37.3 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद जी आहे ती हवामान विभागाकडून करण्यात आलेली आहे। पश्चिम किनारपट्टीवरतील सर्वच भूभाग प्रदेशामध्ये उष्णतेची लाट जी आहे ती गेल्या काही दिवसांपासून उसळलेली असल्याचं पाहायला मिळतं। खास करून मुंबईमधलं तापमान जे आहे ते 2017च्या नंतर फेब्रुवारीमध्ये इतकं वाढलेलं असल्याचं हवामान विभागाकडून नोंद करण्यात आलेलं आहे। जवळपास 38 अंश सेल्सिअस इतकं तापमान जे आहे ते पोहोचलेलं गेलेलं आहे। त्यामुळे उन्हाच्या झळा ज्या आहेत त्या मुंबईकरांना आता सोसाव्या लागतात। पुढचे काही दिवस हेच असंच उष्णतेचं वातावरण जे आहे ते मुंबईवरती कायम असणार असं हवामान विभागाकडून अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।